Good afternoon, everyone. We have completed this interaction energies of LS couplings in two parts. So we have seen two lectures on this interaction energies of this LS coupling. We have completed this point. Okay. So in last lecture I have finished this lecture up to this point. Okay. So now we will move further and let us discuss here how to calculate the value for lambda 1, lambda 2, lambda 3 and lambda 4. Okay, so for this calculation we will consider the PD configuration, like we have considered this configuration in LS coupling for the explanation of LS coupling. So in this point we will also discuss this PD configuration for the calculation of lambda 1, lambda 2, lambda 3 and lambda 4. So for this configuration we will consider here the PD configuration. So for this PD configuration, one electron is p orbit and one another electron is in d orbit. So for this L1 is equal to 1 and SN1 is equal to half, and for second electron L2 is 1, L2 is 2 and S2 is also half. So we will calculate lambda 1 like this way: lambda 2, lambda 3, plus 4. Okay, and so by after calculation of this we will see this splitting diagram of fine structure of PD configuration of LS coupling in LS coupling. Okay, so this is the fine structure of the PD configuration in LS coupling. तर बघूयात मग कसं आपण येत आहे ते कसं स्प्लिटिंग होतं आहे ते बघायचं आहे आपल्याला. तर आपण बघूयात. ओके, आपण काय कन्सिडर करतो तर PD कॉन्फिगरेशन कन्सिडर करतो. PD कॉन्फिगरेशन PD कॉन्फिगरेशनमध्ये काय आहे तर एक इलेक्ट्रॉन p ऑर्बिटमध्ये एक d ऑर्बिटमध्ये, त्याच्यासाठी असणारा L1 किती आहे फॉर p 1 असतो आणि S1 हाफ असतो. d साठी L2 किती घेणार आपण तर 2 घेणार आणि S2 किती आहे 1 हाफ आहे. बरोबर, मग आपण काय कॅल्क्युलेट करूया पहिल्यांदा लॅम्बडा 1 कॅल्क्युलेट करून घेऊया. लॅम्बडा 1 साठीचा फॉर्म्युला आहे 1 हाफ A1 इंटू ब्रॅकेट S स्टार स्क्वेअर मायनस S1 स्टार स्क्वेअर मायनस S2 स्टार स्क्वेअर. Okay, this is the formula and we have the value of S1 and S2. So by using this S1 and S2 we will calculate this S value. So for this S we have the formula S1 plus S2, S1 minus S2. जर S कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला आहे 1 हाफ प्लस 1 हाफ and 1 half minus 1 half. We will take this is give 0 and this will give 1. So capital S value is 1 or 0. दोन व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला. आणि मग आपल्याला माहिती आहे जर S0 असेल तर आपल्याला काय मिळते सिंगलेट मिळते आणि जर S1 असेल तर ट्रिपलेट. मग आता PD कॉन्फिगरेशन स्प्लिट होणार आहे सिंगलेट आणि ट्रिपलेट, दोन स्प्लिटिंग होणार आहेत, एक तर सिंगलेट होईल आणि एक तर ट्रिपलेट, आणि मग त्याचं आपण वेगवेगळं स्प्लिटिंग बघणार आहोत. मग आता फॉर S इज इक्वल टू 0 आपण कॅल्क्युलेट करूया व्हॅल्यू लॅम्बडा 1ची. S0 असताना लॅम्बडा 1 काय असतो तर 1 हाफ, हे फॉर्म्युला आहेच आपल्याकडं A1 इन ब्रॅकेट S स्टार स्क्वेअर. S स्टार 0च आहे म्हणजे 0 मायनस. आता S1 किती असेल, S1 किती घेणार आहे आपण तर S1 आपल्याला माहिती आहे S1 साठीचा फॉर्म्युला आपण असा कॅल्क्युलेट करू शकतो S1 इंटू ब्रॅकेट S1 प्लस 1 असं पण फॉर्म्युला आपण आहे आपल्याकडे म्हणजे S ऑफ S प्लस 1. पण आता एसच्या बाबतीत कॅल्क्युलेट नाही करायचं आपल्याला, S माहिती आहे आपल्याला, S1 काढायचं. मग S1 साठी आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेऊया. S1 किती 1 हाफ आहे, 1 हाफ प्लस 1 मग हे किती येतं √3/2
4. तर कसं येतं ते बघा तुम्ही सिम्पल मॅथमॅटिक्स वापरून. 3/4 स्क्वेअर येतं. तसंच आता S2 पण 1/2 आहे, त्यामुळे ही व्हॅल्यूसुद्धा काय येईल, सेमच येईल. हे स्क्वेअर करायचं. ओके. आता λ1 इज इक्वल टू 1 हा तसंच ठेवते. A1 हे √3/4 स्क्वेअर आहे, म्हणजे 3/4 मायनस 3/4 येईल. मायनसच आहे हे पण, म्हणजे काय येईल, λ1ची व्हॅल्यू काय, 1/2 A1 LCM घेऊन काय होईल, 3/2 येईल. म्हणजेच काय येईल व्हॅल्यू λ1ची, -3A1 4 ही व्हॅल्यू येईल. ओके. कशाची आली ही व्हॅल्यू, λ1ची पण कधी S0 असताना, तसंच आपण S1 असताना काढूयात व्हॅल्यू. S इज इक्वल टू 1. तर या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं आहे, S काढण्यासाठी S ऑफ S+1 बघायचं. S काढण्यासाठी या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला ना, Sची व्हॅल्यू टाकायची, S1 आणि S2. S1 आणि S2 माहितीच आहे आपल्याला, पण S1 आधी 0 होता, पण आता किती आहे, 1. आणि म्हणून मग √S ऑफ S+1. तर ही व्हॅल्यू किती येते, तर ही व्हॅल्यू येते √2. काय येते, 1/1+1, म्हणजेच किती येते, √2. ओके. मग ती पुट करूया इथं. λ1 कॅल्क्युलेट करून घेऊया जर S1 असेल तर. ब्रॅकेट √2/2 मायनस √3/4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस √3/4 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. मग ते किती येईल, 1/2 A1 हे किती येईल, 2 मायनस 3/4 मायनस 3/4 असं येईल. ओके. मग हे किती येईल कॅल्क्युलेशन, 1/2 A1 इन ब्रॅकेट 2 मायनस 3/2 हे येईल. 3/2 आपण इथं काढलेलंच आहे. ह्याचं कॅल्क्युलेशन किती येत आहे, -3/2. ओके. मग हे कॅल्क्युलेशन किती येईल बघा, A1/4 येईल. काय येईल, A1/4. मग लॅम्बडाची व्हॅल्यू काय आली, A1/4 इथे किती आली, -3A1/4 अशी व्हॅल्यू आली. ओके. मग हे पहिलं स्प्लिटिंग आहे. दिस इज द फर्स्ट स्प्लिटिंग. आहे फर्स्ट स्प्लिटिंग. ओके. फर्स्ट स्प्लिटिंग म्हणजे काय बघा, हे फर्स्ट स्प्लिटिंग आहे. बघा आपल्याला PDच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या, सिंगलेट मिळाल्या आणि ट्रिपलेट मिळाल्या, बरोबर. आणि मग सिंगलेट कधी मिळते, S इज इक्वल टू 0. मग S इज इक्वल टू 0 असताना किती व्हॅल्यू मिळाली आपल्याला इथं, -3A1/4. म्हणून हे काय आहे, -3A1/4. ओके. आणि ट्रिपलेटसाठी किती व्हॅल्यू मिळाली आपल्याला, म्हणजे ट्रिपलेट कधी मिळते आपल्याला, S1 असताना ट्रिपलेट मिळते, म्हणजे त्याची व्हॅल्यू किती मिळाली, A1/4. म्हणजे 2 महत्त्वाचे स्प्लिटिंग होत आहेत PDचे, एक तर सिंगलेट आणि ट्रिपलेट. त्याच्या असणाऱ्या व्हॅल्यू -3A1/4 आणि ट्रिपलेटसाठी A1/4 ह्या व्हॅल्यू मिळाल्या. आता हे स्प्लिटिंग झालं आहे, पण हे बाकीचे स्प्लिटिंग बघण्यासाठी आपल्याला बाकीच्या व्हॅल्यू λ2, λ3 आणि λ4च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्यात. आता आपण काय करूया, सेकंड स्प्लिटिंग काढण्यासाठी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. कशाची, तर γ2ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेऊया. γ2 कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे L*² मायनस L1*² मायनस L2*² असा फॉर्म्युला आहे. तर PD कॉन्फिगरेशनमध्ये L1 किती आहे, 1 आहे, आणि L2 2 आहे, आणि त्याच्यावरून आपण कॅपिटल Lची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेऊया. तर त्याची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, तर आपल्याला माहिती आहे L1 + L2. ओके. L1 + L2 -1 अप टू L1 - L2 असा फॉर्म्युला असतो, बरोबर. मग आता इथं जर L1 आणि L2च्या व्हॅल्यू टाकल्या, 1 + 2 -1 आणि 1 - 2, तर व्हॅल्यू किती मिळतील आपल्याला, तर याची 3 मिळेल, याची 2 आणि ती 1, म्हणून Lच्या व्हॅल्यू आपल्याला किती मिळतील, 1 2 3. Lच्या व्हॅल्यू मिळतील आपल्याला, L 1 2 3. मग आता काय करूया, प्रत्येक Lच्या व्हॅल्यूसाठी आपण काय कॅल्क्युलेट करूया, λ2. म्हणजे फॉर L इज इक्वल टू 1 साठी कॅल्क्युलेट करूया, फॉर L इज इक्वल टू 2 साठी λ2 कॅल्क्युलेट करूया, आणि फॉर L इज इक्वल टू 3 साठी λ2 कॅल्क्युलेट करून घेऊया. मग λ2ची व्हॅल्यू आपल्याला माहितीच आहे. मग याच्यामध्ये पुट करायचं काय, की 1/2 A2 इन ब्रॅकेट A जर 1 असेल, Lची व्हॅल्यू जर 1 असेल तर किती येतं, √2.
फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे हो कुठला, L इज इक्वल टू अंडर रूट ऑफ L ऑफ L प्लस 1. हे कॅल्क्युलेट करायचं म्हणजे त्याच्यावरनं काय मिळतं अंडर रूट 2 हे इक्वेशन मिळतं. तसंच L1 कॅल्क्युलेट करण्यासाठी L1 ऑफ L1 प्लस 1 ते काढण्यासाठी त्या फॉर्म्युल्याने मग काय येतं आहे L1सुद्धा काय येणार अंडर रूट 2 स्क्वेअर आणि L2 काय येतो अंडर रूट 6 स्क्वेअर आणि मग त्याच्यावरनं आपण जर व्हॅल्यू काढली तर ती किती येते 1/2 A2 इंटू ब्रॅकेट -6 आणि मग याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर -3A2 हे γ1 मिळतो γ2 फॉर L इक्वल टू 1. तसंच फॉर L इज इक्वल टू 2 γ2ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची या फॉर्म्युलेमध्ये पुट करून. जर L2 जर 2 असेल तर इथं या फॉर्म्युल्यामध्ये L2 टाकायचं, आधी काय होता 1 पण आता 2 टाकायचं. 2 टाकून किती येते बघा 1/2 A2 आधी अंडर रूट 2 येत होता L1 असताना, मग आता L2 असताना किती येतं तर अंडर रूट 6. ओके, त्याचा स्क्वेअर अंडर रूट 2 स्क्वेअर L1ची व्हॅल्यू आणि अंडर रूट 6 स्क्वेअर L2ची व्हॅल्यू. मग त्याच्यावरनं 1/2 A2 आणि हे सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून -2 येईल, ह्याला हे जाईल आणि मग λ2 किती येईल -A2. λ2ची व्हॅल्यू -A2. तसंच L इज इक्वल टू 3 असताना कॅल्क्युलेट करायचं आणि त्याची व्हॅल्यू येते 2A2. काय येते λ2ची व्हॅल्यू काय येते 2A2. कॅल्क्युलेट करून बघा म्हणजे बघा λ2 किती मिळाला, λ2ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 2A2 -A2 -3A2 अशा व्हॅल्यू मिळाल्या λ2च्या व्हॅल्यू. आणि मग ते स्प्लिटिंग आपल्याला मिळेल. ते कसलं स्प्लिटिंग असेल सेकंड स्प्लिटिंग फॉर सिंगलेट अँड ट्रिपलेट. बघा किती व्हॅल्यू मिळाल्या आपण कॅल्क्युलेट केलेल्या. λ2ची व्हॅल्यू किती केली कॅल्क्युलेट केली 2A2 -A/2 -3A/2 म्हणजे हे स्प्लिटिंग दाखवलेलं आहे बघा इथं. हे स्प्लिटिंग आहे 2A2 -A/2 -3A/2 हे स्प्लिटिंग आलं सिंगलेटसाठी. ओके, सिंगलेटसाठीचं स्प्लिटिंग आलं. मग आता जर फॉर L इज इक्वल टू L1 आहे 2 आहे आणि L3 आहे बरोबर. मल्टिप्लिसिटी माहिती आहे आपल्याला 1च आहे कारण सिंगलेटसाठी मल्टिप्लिसिटी किती असते 1 असते बरोबर. आणि L किती आहे 1 म्हणजे P असतो आणि Jची व्हॅल्यू किती आहे 1 कारण L प्लस S बरोबर. मग त्यासाठी जर ह्याच्या करस्पॉन्डिंग ही व्हॅल्यू कोणाची मिळाली 1 2 3 L 1 2 3 असतानाच्या व्हॅल्यू आहेत ह्या बरोबर. आणि मग ह्या व्हॅल्यू कशा त्याच्यावरनं आपण जर टर्म सिम्बॉल काढायचं झालं असा टर्म सिम्बॉल काढायचं झालं तर काय येतं ते सांगते मी तुम्हाला. याच्यासाठी 1 व्हॅल्यू असण्यासाठी L जर 1 असेल तर ही टर्म सिम्बॉल आला. L2 असतो तर कुठलं ऑर्बिट असतं D आणि L3 असेल तर कुठलं ऑर्बिट असतं F. मल्टिप्लिसिटी सेमच आहे आणि Jची व्हॅल्यू काय चेंज होईल 2 होईल आणि इथं 1च आहे मल्टिप्लिसिटी पण Jची व्हॅल्यू L3 असताना चेंज होईल ती किती होईल 3 होईल आणि मग ह्या व्हॅल्यू आपल्याला मिळतील. हे टर्म सिम्बॉल आहेत त्यासाठी L1 2 3 असतानाचे आणि हे λ2च्या व्हॅल्यू आहेत. ओके, λ2च्या व्हॅल्यू L1 असताना L1 असताना L2 असताना आणि L3 असताना मिळालेले आहेत. L जर 1 असेल तर हा टर्म सिम्बॉल येतो, L जर 2 असेल तर हा टर्म सिम्बॉल येतो, L जर 3 असेल तर हा टर्म सिम्बॉल. कारण 1 करस्पॉन्ड्स टू द P ऑर्बिट, L1 करस्पॉन्ड्स टू द P ऑर्बिट, L2 करस्पॉन्ड्स टू द D ऑर्बिट आणि L3 करस्पॉन्ड्स टू द F ऑर्बिट. मल्टिप्लिसिटी 1 आहे त्यावेळेस असणारे Jची व्हॅल्यू 1 आहे. इथं मल्टिप्लिसिटी सेम राहील पण Jच्या व्हॅल्यू चेंज होतील 1 2 3 होतील. ओके, तसंच हे स्प्लिटिंग झालं. ओके, हे λ2च्या व्हॅल्यू आहेत. आता हे राहिलेलं स्प्लिटिंग आपल्याला बघायचं आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला काय कन्सिडर करायचे तर हो का हे स्प्लिटिंग आहे. सिंगलेटसाठी पण स्प्लिटिंग असणार आहे आणि ट्रिपलेटसाठी सुद्धा स्प्लिटिंग असणार आहे. बघितलं हे आणि हे लक्षात आलं. हे स्प्लिटिंग आपल्याला मिळालं. आता आपण काय करूया λ3 आणि λ4च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. त्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. λ3 आणि λ4च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत त्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे λ3 आणि λ4चा बरोबर.
आणि मग आपल्याला जे स्टार स्क्वेअर काढायचा आहे, एल स्टार स्क्वेअर काढायचा आहे, एस स्टार स्क्वेअर काढायचा असेल, बरोबर. मग आता जेची व्हॅल्यू काय आहे इथं, तर ही आहे. पण इथं काय आहे, जेचा स्क्वेअर, म्हणून मी काय लिहिलं, जे ऑफ जे प्लस वन. इथं एल स्टार स्क्वेअर आहे. एलची व्हॅल्यू ही आपल्याला माहिती असते. एलची व्हॅल्यू काय असते हो, अंडर रूट ऑफ एल ऑफ एल प्लस वन. पण इथं स्क्वेअर असल्यामुळं स्क्वेअर रूट आपण काढतो. एस स्टार स्क्वेअरची व्हॅल्यूसुद्धा अंडर रूट ऑफ एस ऑफ एस प्लस वन असते, बरोबर. मग जर स्क्वेअर असेल तर आपण काय लिहिलं, एस ऑफ एस प्लस वन. ओके. मग आता फॉर द टर्म सिम्बॉल आपण जर काय काढायचं झालं तर काय, λ3 आणि λ4च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्यात आपल्याला. मग आपण हा टर्म सिम्बॉल्स कन्सिडर केला, 3p0, 3p1, 3p2. ओके, हा टर्म सिम्बॉल कन्सिडर केलेला आहे. आता जर 3 कधी येतो, मल्टिप्लिसिटी 3 कधी येतो, तर यस 1 असताना. इथं पी करस्पॉन्ड्स टू द एल इज इक्वल टू 1 अँड 0. जेची व्हॅल्यू किती आहे, 0. 3p1 असेल तर 3 मल्टिप्लिसिटी आहे, एस 1 आल्यानंतरची आहे. एस 1 असताना मल्टिप्लिसिटी 3 येते. आणि पी ऑर्बिट एल इज इक्वल टू 1 व्हॅल्यू आहे. जेची व्हॅल्यू इथे किती आहे, 1 आहे. त्याच्यावरनं ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या, जेची, एलची, एसची व्हॅल्यू पुट करायची. आणि पर्टिक्युलर टर्म सिम्बॉलसाठी λ3 आणि λ4ची व्हॅल्यू काढली, λ3 प्लस λ4ची. एकदा -2a आली. परत काय कन्सिडर करतो सिम्बॉल आपण, 3p1. त्यावेळेस असताना एलची व्हॅल्यू 1 आहे, एसची व्हॅल्यू 1 आहे, जेची व्हॅल्यू 1 आहे. ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे आणि मग आपल्याला -a व्हॅल्यू मिळते. त्यानंतर काय आहे की S1 आहे, L1 आहे आणि जेची व्हॅल्यू किती आहे, 2. हा टर्म सिम्बॉल कन्सिडर करून आपण ह्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत आणि ह्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या आणि आपल्याला ए मिळतो. आता हे काय मिळालं आपल्याला, पी ऑर्बिट जर असेल तर त्यासाठी असणाऱ्या λ3 प्लस λ4च्या व्हॅल्यू मिळाल्या, जर पी ऑर्बिट असेल तर. पी ऑर्बिट आहे म्हणजे एल इज इक्वल टू 1 आहे. इथं 1 आहे. मल्टिप्लिसिटी किती आहे, 1. आणि जेच्या व्हॅल्यू 1, 2, 3 मिळाल्या. जेच्या व्हॅल्यू किती, 0, 1, 2 मिळाल्या आपल्याला, बरोबर. λ3 आणि λ4ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट झाली. जसं λ3 आणि λ4 जर कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला पी ऑर्बिट मिळत असेल, तसंच आपण डी ऑर्बिटसुद्धा आपल्याला मिळेल. तसंच आपल्याला काय मिळेल, एफ ऑर्बिट मिळेल. मल्टिप्लिसिटी सेमच आहे, मल्टिप्लिसिटी सेमच आहे. आणि मग डीच्या व्हॅल्यू काय मिळतील, 1, 2, 3 आणि एफच्या व्हॅल्यू काय मिळतील, 2, 3, 4. आपण एल एस कपलिंगमध्ये हे झालेले आहेत, ह्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. म्हणजे स्प्लिटिंग बघताना त्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्यात आणि स्प्लिटिंग आपण दाखवतोय बघा हे. ओके, तर हे स्प्लिटिंग केल्या, व्हॅल्यू काढल्या आपण, ह्या कॅल्क्युलेट केल्या व्हॅल्यू. कशाच्या कॅल्क्युलेट केल्या, ह्याच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. तर इथं दिसतंय आपल्याला ह्या व्हॅल्यू बघा कुठल्या, 3p0, 3p1. ते किती व्हॅल्यू मिळाले, 1 ए मिळाली, -a आणि -2a. इथं दाखवलेलं हे स्प्लिटिंग दाखवलं. ओके, जसं पीसाठी स्प्लिटिंग मिळतं तसंच आपल्याला कोणासाठी मिळेल, डीसाठी मिळेल. आणि तसंच कोणासाठी मिळेल, स्प्लिटिंग एफसाठी मिळेल. आणि मग त्याच्या असणाऱ्या व्हॅल्यू λ3 आणि λ4च्या व्हॅल्यू चेंज होतील. जसे ह्या कॅल्क्युलेट केल्या तशाच ह्या पण कॅल्क्युलेट करायच्या. ओके, आणि कॅल्क्युलेशन करायचं, मग हे स्प्लिटिंग आपल्याला मिळेल. कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं बघा हे, तर हा फॉर्म्युला, अशा टाईपचा फॉर्म्युला कन्सिडर करायचा हे. आणि मग आपल्याला एस, एल आणि जेच्या व्हॅल्यू मिळतील. एस, एल, जेच्या व्हॅल्यू मिळाल्या की इथं पुट करायच्या. जसं आपण पीच्या बाबतीत पुट केलं आहे तसंच आपण कुणाच्या बाबतीत डीच्या बाबतीत पुट करून काढायचं आणि एफच्या बाबतीत पुट करून काढायचं, बरोबर. आपल्याकडे इथं जेच्या पण व्हॅल्यू आहेत, एलची पण व्हॅल्यू आहे आणि एसची पण व्हॅल्यू आहे. म्हणजे इथं बघा या केससाठी जर लिहिलं आपण तर एस किती असेल, 1 असेल. एल किती असेल, पी असताना किती असतो, एल 1 असतो. आणि डी असेल तर किती असेल, 2 असेल. आणि जेच्या व्हॅल्यू 1, 2, 3 आहेत. ओके, आणि तसं या बाबतीत लिहिलं तर एस 1च असेल. एल काय असेल इथं, 3 असेल, एफ ऑर्बिट असल्यामुळं. आणि जेच्या व्हॅल्यू 2, 3, 4. आणि मग हे स्प्लिटिंगच्या व्हॅल्यू आपल्याला मिळतील. आणि मग हे स्प्लिटिंग आपण अशा पद्धतीनं दाखवू शकतो. हे सिंगलेट मिळाल्या. आणि इथं खाली ट्रिपलेट मिळतात, बघितलं का, ह्या ट्रिपलेट 1, 2 हे ट्रिपलेट आहेत आणि ही सिंगलेट आहे. अशा पद्धतीचं स्प्लिटिंग आपल्याला मिळतं. सो दिस इज द फाईन स्ट्रक्चर ऑफ पी डिकॉन्फिगरेशन इन एल एस कपलिंग. ओके, सो लाईक दिस P deconfiguration we will also consider this sp configuration, that is s orbit and p orbit. For s तसंच आपण कॅल्क्युलेट करू शकतो.
आणि मग पाहिजे तर तुम्ही हे कॅल्क्युलेट स्वतः करा, फोटो काढा याचे आणि स्वतः कॅल्क्युलेट करा. मग त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं, SP कॉन्फिगरेशन आपण जर केलं तर अशा टाईपच्या व्हॅल्यू आपल्याला मिळतात, जशा आधी कॅल्क्युलेट केल्या λ1, λ2, λ3 आणि λ4च्या. आणि मग हा आपल्याला काय मिळतो, फाईन स्ट्रक्चर मिळतं SP कॉन्फिगरेशन इन LS coupling. Okay, next lecture we will consider the Landé interval rule.